2026-27 अर्थसंकल्प महाराष्ट्र राज्य एकूण 7,69,467 कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प असून महाराष्ट्र अर्थसंकल्प समालोचन श्रीमती प्राध्यापक अक्षता पाटील हे मांडणी करणार आहेत. प्राचार्य डॉक्टर IJ पाटील, IQAC कोऑर्डिनेटर प्राध्यापक डॉक्टर कैलास R चव्हाण, व्याख्याता श्रीमती प्राध्यापक मंगलाजी पाटील. आजच्या या अर्थसंकल्प समालोचनामध्ये रुपया असा येणार, रुपया असा जाणार याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. लगेच आपण बघूया की यासाठी वर्तमानपत्राची कात्रणे इथे घेतलेली आहेत. सकाळ, लोकसत्ता आणि लोकमत, त्याचबरोबर इंडियन एक्सप्रेस असं वेगवेगळ्या वर्तमानपत्रांचे या ठिकाणी कात्रणे आपल्याला दिसत आहे. सिनियर आर्ट्स महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आता प्रश्न आणि उत्तर या स्वरूपामध्ये ही मांडणी करतायत. कल्पना म्हणजे काय सांगण्यात गेले तर राज्य सरकार जमा म्हणजे सरकारकडे पैसे कुठून येणार. त्यासाठी कर्जमाफीची काय घोषणा करण्यात आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्ज योजना 30 सप्टेंबर 2 लाख नियमित. चौथा प्रश्न, नियमित कर्ज फेडण्याच्या शेतकऱ्यांना काही प्रोत्साहन मिळणार का. हो, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन 5,000 असे मिळणार. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू राहणार का. हो. शेतीसाठी वीज बिल काही सवलत आहे का. 75% फी पर्यंतची पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांच्या वीज बिल माफ किती. 20,20,000 कोटी. पायाभूत सुविधांसाठी पायाभूत सुविधा काय घोषणा आहे. मुंबई मेट्रो, मार्गिका 11 घोटाळा, गॅटरी ऑफ इंडिया 436 कोटी. स्वर्ण मुंबई, तिसरी मुंबई घोटाळ्याबद्दल तरुणांना काय मिळणार. तरुणांसाठी रोजगारासाठी काय. राज्यात 400 ग्लोबल ऑक्सिजन सेंटर स्थापन करणारा 4 लाख लोक देणार. साठी कोणता विशेष घोषणा केल्या आहेत. हवामान बदलात सामान्य करण्यासाठी राज्यात 300 कोटी लाभ पडला. साठी कोणता योजना आहे. उत्तर, ग्रामीण भागात प्रगती योजना 4,000